ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। लक्षवेधीमध्ये आपली चर्चा सुरू आहे। शेषराव मोरे यांचं एकूणच वक्तव्य, भाषण, त्यातले विविध मुद्दे। सध्या मुद्दा चाललेला आहे तो म्हणजे सावरकरांना गांधी हत्येच्या संशयातून, गांधी हत्येच्या कटातून त्यांना बाजूला करायचं की नाही। शेषराव मोरे यांचं म्हणणं आहे की पुरावे सांगत नाही तसं त्यांना बाजूला करा। ब्रेक पूर्वी सुनील तांबे, विश्वंभर चौधरी आणि शन्ना नवलगुणकर यांनी काही मुद्दे मांडले। शेवडेंना त्याचा खास करून मगाशी विश्वंभर चौधरी आणि तांबे असं म्हणाले, विश्वंभर चौधरी म्हणाले की या गोडसेंच्या या संदर्भांचं तुम्ही काय करणार, शेवडे तुम्ही काय करणार? गोडसेंचे संदर्भ गोडसेंनी दिलेले आहेत ना, आता गोडसेही नाहीत, त्यामुळे त्यांच्या संदर्भाचे काय सगळ्यांनी फार वाहवा केली आहे असंही नाही। त्यामुळे त्यांच्या संदर्भाबद्दल त्यांनीच उत्तर द्यायला पाहिजे होतं, जे देण्यात आलं नाही। मी आयोगाच्या बद्दल आता पण गोडसेंनी हे जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकाच्या निर्मितीपासून ते आतापर्यंत सावरकरांच्या नंतरच्या पिढ्यांपर्यंत, आताच्या अगदी हिमानी सावरकरांपर्यंत आपण येऊ शकतो, कुणी चॅलेंज केलेलं नाहीये त्या संदर्भाला। म्हणजे परत तेच ना की त्यांच्यापैकी कोणीतरी ह्याला उत्तर देऊ शकतं ना, की याला उत्तर माझ्यासारखा अगदी त्यातल्या बाहेरचा माणूस नाही देऊ शकत। बरं, की असं कोणीतरी ते करायला पाहिजे। तुमची केस तुम्ही कशावरती? माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की आयोग, न्यायालय आणि आयोग या दोन्हीमध्ये काही फरक आहे की नाही? कारण न्यायालय जे असतं ते एखाद्या गोष्टीचा जेव्हा वाद निर्माण होतो त्यावेळेला त्याचा निर्णय करणारी एकमेव कायदेशीर संस्था असते, आणि आयोग म्हणजे एखाद्या घटनेची दिलेल्या मर्यादेत तपासणी करणारी चौकशी यंत्रणा असते। पोलिसांपेक्षा जास्त अधिकार असतात तिला। आयोगाचे निर्णय, जे कमिशनचे जे निर्णय असतात, या आयोगाचे जे निर्णय असतात ते स्वीकारण्याचं बंधन नसतं, स्वीकारावं अथवा नाकारावं दोन्ही भाग त्याच्यामध्ये असतात। जर स्वीकारले सरकारने तर सरकारला ते घेऊन कोर्टामध्ये जावं लागतं, आणि मग परत एकदा सगळे पुरावे, कारण आयोग कोणाला शिक्षा नाही ठोठावू शकत, कोणाला तो दोषी आहे म्हणून त्याच्यावरती त्याला अमकी शिक्षा होऊ शकते असं ते नाही सांगू शकत, त्याकरता न्यायालयातच जावं लागतं। मग या आयोगाचे जे काही निष्कर्ष वगैरे, सो कॉल्ड आयोग जो आहे हा, कारण हा सावरकर गेल्यानंतर आयोग स्थापन झालेला आहे, हा 1966 मध्ये स्थापन झालाय। 1969 मध्ये त्यांनी आपला अहवाल दिलाय कपूर आयोगाने, आणि या आयोगाने खरं म्हणजे न्यायालयाने जो निर्णय दिलेला असतो त्याच्याबद्दल चर्चा करण्याचा कुठचाही अधिकार आयोगाला नसतो। म्हणजे आयोगाने स्वतःच्या अधिकाराचं उल्लंघन केलेलं आहे। त्यामुळे असं उल्लंघन केलेलं असताना त्यांनी जो काही निर्णय दिला म्हणून आपण जे काही त्याच्याबद्दल बोलतोय ते मुळातच चुकीचं आहे, कारण जो उल्लंघन झालेलं आहे त्याच्याबद्दल आणखीन काय जास्त बोलणार आपण? बरं, त्यामुळे हा भाग सुद्धा लक्षात घ्यायला लागतो। जर समजा तो निष्कर्ष स्वीकारायचा असेल तर मग सरकार कोर्टात का नाही गेलं? परत एकदा सगळे पुरावे लागतात, त्याकरता परत सगळी माणसं लागतात, परत सगळ्या साक्षी व्हाव्या लागतात, आणि मग ते ठरतं। आयोगाने काहीतरी निष्कर्ष मांडला, याच्यावरती ठरत नसतं कोणता माणूस गुन्हेगार आहे आणि कोणता नाहीये, हे तितकंच खरं आणि हे लक्षात घ्यायला पाहिजे। बरं, मी तांबेंकडे हा मुद्दा घेऊन जाण्यासाठी, कारण दोन मुद्दे शेवडेंनी मांडलेले आहेत। एक, व्यक्ती हयात नसताना त्या व्यक्तीच्या तथाकथित किंवा संभाव्य इन्व्हॉल्वमेंट बद्दलच्या एखाद्या आयोगाने चौकशी करणं आणि काही शेरा मारणं, आणि दोन, या संदर्भातला स्पष्ट पुरावा सादर करणं केवळ एका रिॲक्शनवरनं, जे आयोगाने जो शेषराव मोरे सुद्धा म्हणतात की एका संदर्भाच्या पॅराग्राफवरनं तुम्ही त्यांना ठरवणार आहात का? मी तांबेंकडे येण्यापूर्वी संजीव खांडेकरांना मुद्दा उपस्थित करायचा। मला एकच मुद्दाम सांगायचं, विशेषतः शेवटे बोलल्यानंतर मला बोलावं असं वाटलं। याचं कारण असं की आत्ता आपल्याला स्पष्ट दिसतं, या चर्चेपुरती जरी आपण विचार केला तरी, की सुनील तांबेंनी तुम्हाला काय काय घटना घडल्या त्याची डायरेक्ट तारीखवार गोष्टी सांगितल्या की कशा घटना होत्या। दुसऱ्या बाजूला विश्वंभर चौधरीने अतिशय सुंदर कुरुंदकरांच्या पुस्तकातली उदाहरण देऊन गोडसेंच्या सगळ्या टिपा सांगितल्या। पण हे इंटरप्रिटेशन आहे, फॅक्ट मानायची का? हा त्यांच्या दोघांचा मुद्दा आहे। इंटरप्रिटेशन फॅक्ट मानायची का? नाही म्हणत, मी काय म्हणतो की आता अशी परिस्थिती आहे की हा एकूण आपल्याला परिस्थिती जन्यता पाहायला पाहिजे, आपल्याला स्पष्ट दिसतंय इथे। पण दुसरी गोष्ट अशी की सावरकर आणि म्हणजे कोण यांनी रंगवायचा असा चित्र प्रयत्न केला की मी त्यांना भेटलो, त्यांना फार आदर होता वगैरे। आदर असणं वेगळं, पण हे प्रत्यक्षात राजकीय शत्रू होते एकमेकाचे। सावरकर त्यांना शत्रू मानत होते, ही स्पष्ट गोष्ट आहे याच्यामध्ये। आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी घडलेल्या ज्या सांगितलेल्या आहेत त्या पाहता, जसं आज आम्ही असं म्हणतो की दाभोळकरांचा खून असो, पानसरेंचा खून असो किंवा कलबुर्गींचा खून असो, आम्हाला काय वाटतं अनेक लोकांना की या हिंदुत्ववाद्यांनी केल्याचं कारण असं आहे की परिस्थिती तशी आहे। तो मुद्दा मी घेणार आहे, कारण विचारलं तर मला कुणी केला खून माहिती नाही, परंतु या परिस्थितीमध्ये याच प्रकारचे लोक तो खून करू शकतात, याच प्रकारचे लोक त्यांच्यावर दगड मारू शकतात, ह्याची मला खात्री आहे, हे आम्ही सांगतो। नाही, त्याच्यामध्ये एक थोडीशी आयरनी अशी आहे की कलबुर्गी किंवा दाभोलकर जसे विचार मांडतील धर्मटीके संदर्भात, धर्मसमीक्षे बाबतीत, तसेच विचार सावरकरांनी सुद्धा त्या काळात मांडलेले आहेत। मग
ते सावरकर तसं विरोधी, विचार असणं ते वेगळं सावरकर आणि विरोधी आणि राजकारण दाभोलकर वेगळं. मित्र. नाही अशा प्रकारे त्याची फोड होऊ शकत नाही. आपल्याला राजकीय फोड मी करावी येतो त्या लागेल. मुद्द्याकडे येतो, कारण वेळ आहे मला. भारत कुमार राऊत आणि धनंजय कर्णिकांकडे आता जायचंय. त्यापूर्वी हेमंत कर्णिकांकडे आणि भारत कुमार राऊतांकडे जायचंय. त्यापूर्वी केवळ एक मगाशी राहिलेल्या मुद्द्यावरती सुनील तांबेंचं म्हणणं, आपल्याला खुनाच्या मुद्द्यावरनं पुढे जायचंय. सुनील तांबेजी. पहिली गोष्ट म्हणजे आयोग नेमला भारत सरकारने, त्याच्याशी त्या न्यायमूर्तींचा काही संबंध नाही. न्यायमूर्तींनी आता त्यांना आयोगाला त्याची टर्म्स रेफरन्स दिलेल्या होत्या. त्यांचा जो अहवाल आहे तो टर्म्स अँड रेफरन्स प्रमाणे आहे. तिकडे कोणत्याही न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं उल्लंघन, त्याच्या बाहेर गेलेले आहेत वगैरे असं काही नाही. त्याच्या प्रत्येक म्हणजे तो आयोगाचा अहवाल वाचला तर ही टर्म होती त्याच्यावरती हा अहवाल आहे, ही टर्म होती त्याच्यावरती हा अहवाल आहे, असं ते करत गेलेले. त्यामुळे त्यांनी कुठेही न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे लाल किल्ल्यामध्ये जे कोर्ट बसलेलं होतं त्याचं कुठेही त्यांनी उल्लंघन वगैरे केलेलं नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी ज्या दिल्यात त्या फॅक्ट्स दिल्यात. आता ही वस्तुस्थिती आहे. मी सांगत असताना बोललो की जरी बडगेने अप्रुव्हरने माफीच्या साक्षीदारांनी जरी सांगितलं असलं की ही असे बाबा कोण तो गोडसे आणि आपटे हे यांना भेटायला जात होते, मी पण त्यांच्या बरोबर जात होतो, तरी पण त्यांनी असं म्हटलेलं आहे की याच्या आधारे इट वुड बी अनसेफ टू इम्प्लिकेट सावरकर, असं न्यायमूर्तींनी निकालामध्ये म्हटलंय. परंतु जेव्हा त्यांच्या पुढे आता ही जी अप्पाराव कासार आणि दामले यांची जी साक्ष आहे ही यांच्या पुढे आली आहे. बरं, ही नोंदवलेली म्हणून मी म्हटलं ही नोंदवली आहे केव्हा 48 साली, ती प्रकाशात आली. आता हे तिकडे का नाही गेले एवढाच मुद्दा आहे. परंतु ही समजा साक्ष कोर्टात झाली असती तर चित्र वेगळं दिसलं असतं. दुसरा मुद्दा आणि आता शेवटी सरकारने का नाही केलं, सरकारने का नाही केलं, कारण माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा अनन्वित छळ करण्यात आला आणि त्यांच्याकडून जबान्या लिहून घेतल्या गेल्या होत्या आणि सरकारला असं वाटत होतं की कोर्टामध्ये त्या जबान्या खोट्या ठरतील. आयोगाचा अहवाल आहे, सरकारने काही केलेलं नाही. आणि सरकार आणखीन कुठचा आयोगाला 3च मुद्दे होते, ज्या 3 मुद्द्याच्या सर्कलमध्ये आयोगाला करायचं होतं. रमाबाई हत्याकांड, रमाबाई नगरच्या गोळीबाराचा प्रश्न आहे, त्याच्यावरती न्यायालयीन आयोग होता, सरकारने काही केलेलं नाही. दुसरी गोष्ट अशी, कमिशन्स ऑफ इन्क्वायरीज ऍक्ट हा जो काही आहे हा केव्हा आला, म्हणजे त्याच्यामधल्या तरतुदी या वेगळ्या, त्यामुळे त्यावेळेला सरकारवरती बंधनकारकही नव्हतं की ऍक्शन टेकन रिपोर्ट ठेवला पाहिजे. आता ते बंधनकारक आहे, हे नंतर आलेलं आहे. तेव्हा सरकारने काय केलं, सरकारने काय केलं नाही हा मुद्दा नाहीये. आपल्या पुढे एक न्यायालयाचा निर्णय आहे आणि दुसरीकडे नेमलेल्या चौकशी आयोगाचा अहवाल आहे, त्याच्या आधारावरती आपण बोलतोय. त्याच्या पलीकडे सरकार त्याच्या आयोगावरती बोलतोय म्हणजे त्यामुळे. आणि दुसरी गोष्ट, जरी कधीही शेषराव मोरे बोलले हा अहवाल जरी कपूर आयोगाचा तुम्हाला विड्रॉ करता येत नाही एक, आणि आत्ताचा जो मी निकाल वाचून दाखवला याच्यामधनं बडगेंनी ज्या साक्षी दिलेल्या आहेत त्याही विड्रॉ करता येत नाहीत. त्यामुळे सावरकरांवरती हा कलंक जाणार नाही. ठीक आहे, याबद्दल हिअर असंही म्हटलेलं आहे बडगेच्या बद्दल आणि तेच बडगेचं तुम्ही परत परत सांगताय. कोणीतरी येऊन सांगतो आणि त्याला म्हटलं यशस्वी व्हा, याचा अर्थ तो माणूस त्या गटात सामील होतो असा होत नाही. शेवटी आणि अनुयायी जे करतात त्या प्रत्येकाची जबाबदारी जर नेत्यांवर येत असेल तर आज किती जण अडचणीत येतील एवढंच फक्त बघा. ठीक आहे, मी आपल्याला एक तर मुळात याच्यामध्ये आपण इकडे सर्टिफिकेट द्यायला बसलेलो नाहीये, ना सावरकरांना ना शेषराव मोरेंना. पण एक मुद्दा आहे आणि तो कदाचित अनेकांना माहीत नसेल, म्हणून त्याच्या संदर्भात चौकशीची चर्चा व्हावी म्हणून ही चर्चा आहे. आपण या मुद्द्याच्या थोडा आणखी पुढे जाणार आहोत आणि तो मुद्दा म्हणजे या सगळ्या कारणांमुळेच कदाचित पण हिंदुत्ववाद्यांमुळे सावरकर बदनाम झालेत का? कारण हा मुद्दा स्वतः हा आमचा नाहीये, शेषराव मोरे असं म्हणालेले आहेत. इतकंच काय तर आम्हाला दिलेल्या खास मुलाखतीत ते म्हणालेले आहेत नथुराम गोडसे नाटकच बंद केलं पाहिजे. मी त्या मुद्द्याला हात घालतो. मी सुरुवात भारत कुमार राऊतांपासून करणार आहे आणि मग धनंजय कर्णिकांकडे जाणार आहे. भारत कुमार राऊतजी, सावरकरांना बदनाम करण्याच्या बाबतीत, सावरकरांना मेनस्ट्रीम वैचारिकतेपासून, ज्याला एक भारताची पुरोगामी आणि तर्कनिष्ठ विवेकवादी विचारसरणी मानली जाते, त्याच्यापासून एक्सक्लूड आणि बाजूला करण्यामध्ये हिंदुत्ववाद्यांचाच हात आहे. खूप मोठा विषय आता हातात घेतलेला आहे. खरं एक तासाच्या चर्चेचा विषय नाही, खूप मोठ्या चर्चेचा विषय आहे. पहिल्याने फक्त आधी जर चर्चा झाली त्याच्यावर मला फक्त एकाच 2 वाक्यात मी बोलायचं, अशा तऱ्हेचा वाद आता निर्माण करणं हे अत्यंत वृथा गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, तिकडे जी सगळी मंडळी बसली आहेत ना, बहुतेक पुण्यातली आहेत,
त्यांनी सगळ्यांनी न्यायाधीशाच्या भूमिकेत का जावं हे मला अजून कळत नाही. लाल किल्ल्यामध्ये जो अभियोग झाला, ज्या लाल किल्ल्यातले अभियोग असं म्हणतात, त्याच्यामध्ये सगळे साक्षी पुरावे हे तपासण्यात आले होते, युक्तिवाद झाले होते आणि त्यानंतर ऑनरेबल न्यायालयाने त्यांना सावरकरांना जर क्लीन चिट दिली होती, तर त्याच्यानंतर आता ते आहेतच असं म्हणण्यामध्ये मला काही त्याच्यात काय त्यात आपण साधतोय असं वाटत नाही. हे बोलल्यानंतर आता पुढचा मी विषय असा घेतो की हिंदुत्ववाद्यांनी वीर सावरकरांना बदनाम केलं का, तर मला असं वाटतं की स्वतःला सावरकरवादी म्हणून घेणारी जी मंडळी आहेत ना, यांना तरी नक्की सावरकर किती कळले बरं हे तपासणं गरजेचं आहे. कारण सावरकरवादी होणं हे जर अशक्य नसेल तर खूप खूप कठीण आहे. म्हणजे इट इज व्हेरी डिफिकल्ट इफ नॉट इम्पॉसिबल अशी परिस्थिती. कारण सावरकरांचं जे व्रत होतं हे असीधारा व्रत होतं, त्याच्यावरून चालणं हे किती लोकांना जमेल मला माहिती नाहीये. परंतु हिंदुत्ववाद्यांनी सावरकरांना काही वेळा आपल्याकडे घेतलं, काही वेळा त्यांना दूर ढकललं. त्याच्यामुळे परिस्थिती अशी निर्माण झाली की सावरकरांना इकडचे ना सावरकर तिकडे झाले. आता मगाशी जे सांगितलं ते बरोबर आहे की सावरकर नक्की गांधी प्रेमी होते की सावरकरांचा गांधींना विरोध होता, याच्याबद्दल हिंदुत्ववाद्यांमध्येच मतभेद आहेत. कारण जर का ते सावरकर जर का गांधीजींचे विरोधक होते असं म्हटलं तर मग त्यांच्या खुनाच्या कटामध्ये सामील होते का, असा एक दुसरा प्रश्न निर्माण होतो. समजा त्यांना गांधीजींबद्दल प्रेम आहे असं जर सांगायला गेलं तर मग सावरकरांचा हिंदुत्ववाद किती श्रेष्ठ आहे याच्याबद्दल प्रश्न निर्माण होतो. परंतु सावरकरांचा जो विज्ञानवादी हिंदुत्ववाद होता, त्यांचा जो प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या आणि शास्त्राच्या कसोटीवर तपासून घेऊन नंतर ती स्वीकारण्याची त्यांची जी भूमिका होती, मला असं वाटतं ही गोष्ट बाकीच्यांना सोडून द्या, जे तथाकथित जे हिंदुत्ववादी आहेत यांना सुद्धा समजली नव्हती, आजही समजलेली नाही, का जे तशी समजून घेण्याची त्यांची इच्छा आणि तयारी नाही. बरं, कर्णिक सर. सर्वात अगोदर मी एक स्पष्ट करतो की माझं नाव हेमंत कर्णिक आहे, धनंजय कर्णिक नाही. मला धनंजय कर्णिक समजून चुकून बोलवली की काय असा मला एक मनात संशय यायला लागतो. कर्णिक सर बोला पूर्ण. धनंजय कर्णिक हे एक पत्रकार आहे. होय आहे, चांगले पत्रकार आहे. इकडे मला दोन गोष्टी मांडाव्या वाटतात. पहिलं म्हणजे हिंदुत्ववाद आणि सावरकरवाद असं एक बोलणाऱ्या लोकांना मला संशय येतो, त्यांनी सावरकर तरी वाचलेत का किंवा त्यांनी हिंदुत्ववाद तरी नीट माहीत आहे का, मी त्यांनी विचार केला आहे का. उदाहरणार्थ सावरकर हे हिंदुत्ववाद्यांना जवळचे वाटतात, हे आपण पाहतो ऐकतो. सावरकरांनी गाईला यज्ञीय पशु म्हटलेलं आहे. यज्ञीय पशु या शब्दाचा अर्थ लोकांना नीट कळतो का? यज्ञीय पशु म्हणजे यज्ञात मारून खायचा पशु. मी सावरकरवादी आहे, मला गाय मारून खायची आहे असं विधान मी तर्कशुद्ध विधान म्हणून करू शकतो. बरं, आता हे हिंदुत्ववाद्यांना मान्य होईल का? बरं, तर इथेच मुळात सावरकरही माहिती नाही आणि हिंदुत्ववादी माहिती नाही, असं काहीतरी गोंधळ घालून आणि दोन्ही बाजूला ठेवून नुसतं काहीतरी भावनिक आवाहन करणं होत आहे. उदाहरणार्थ आता जी मांडणी केली सुनील तांबे आणि विश्वंभर चौधरी यांनी जी मांडणी केली ते कुठेतरी पुरावे वाचून दाखवले, काहीतरी एक घटनाक्रम सांगितला. उदाहरणार्थ नथुराम गोडसे आणि नारायण आपटे हे सावरकरांना 2 वेळा भेटले, ते वरती गेले, ते एकटे गेले, या घटना घडल्या असं अशी साक्षी पुरावे झालेले आहेत. याऐवजी त्याच्या विरुद्ध बाजूने म्हणताना लोक काय म्हणतात, तर सावरकरांचं मत असं होतं, सावरकर गांधींची तसे वागले. हे जे आहे हे वागणं बोलणं कोणाचं, पुन्हा सावरकरांचं. ह्याच्यामध्ये कुठेही एक लॉजिकल घटनाक्रम मांडला जातो आहे. कुठेतरी कसं एक लांबून दुरून बघून गांधी आणि सावरकर या दोघांना बाजूला ठेवून तिसरा माणूस कोणतरी बघतो आहे आणि काहीतरी सांगतोय, आणि त्यावरून त्या परिस्थितीच्या जन्य पुराव्यावरून काहीतरी निष्कर्ष काढतोय, असं होत नाही. आता सावरकरांची मुक्तता होते का, या कलंक पुसला जातो का? तर सावरकरांना मुक्त तर केलंच आहे. गांधी हत्येचा त्यांच्यावरती कोणी आरोप ठेवला नाही, कोणी म्हणत नाही की सावरकर जबाबदार होते. प्रश्न राहिला कलंक असण्याचा. आता मुळात तो कलंक तर ते मुक्त तेव्हा होतेच, तो पुन्हा एकदा तो कलंक त्यांच्या पुढे आता राऊत म्हणेल त्याप्रमाणे पुन्हा एकदा तो कलंक होता, तो पुसून काढायला पाहिजे, हा विषय का आणायचा? तो आणूच नाही. जे काय होतं ते आहे, न्यायालयाने जे काय केलं ते केलं आहे, आयोगाने सांगायचे ते काय सांगितलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण आणखीन त्यामध्ये काय वाढू कमी करू शकतो? आपण आयोग पुसून टाकू शकतो की न्यायालय पुसून टाकू शकतो? तो दोन्ही नाही. बरोबर आहे. तेव्हा ते निर्दोष होते सिद्ध झालेले आहे, पण त्यांचा कलंक जाणार नाही याशी सुद्धा मी सहमत आहे. बरं, मी पुन्हा एकदा शन्ना नवलगुणकरांकडे जातो. नवलगुणकरजी जो चर्चेचा पुढचा टप्पा आपण घेतलेला आहे की हिंदुत्ववाद्यांमुळे सावरकर बदनाम झाले, वेगळे झाले, आपलं याबद्दलचं मत.
पहिली महत्वाची गोष्ट अशी आहे बघा, जो विषय आपण हाताळतो त्याला धरून मी बोलतोय हो की गांधींची हत्या जी केली गेली याचे परिणाम काय काय होणार आहेत हे सावरकरांना माहित नव्हतं का? अंदाज नव्हता का सावरकरांच्या जवळ की आपण बदनाम होणार आहोत, काही माणसांची घरं जळणार आहेत, आपला पक्ष कमी होणार आहे? हा एक भाग झाला. दुसरा, खरे हिंदुत्ववादी म्हणून जे म्हणतात स्वतःला त्यांना सावरकर नीट समजलेले नाहीत. बरं, असं माझंही मत आहे. बरं, त्याचं कारण असं आहे की त्यांची विज्ञान निष्ठा, त्यांच्या परंपरेला असलेला विरोध, या सगळ्या गोष्टीला आता हिंदुत्ववादी मंडळी त्याला अनुकूल आहेत, पण तसं खरंच काही नाहीये. सावरकर हे खूप उंचीचे त्या दृष्टीने आहेत आणि तितकी उंची आपल्या हिंदुत्ववाद्यांना नाहीये. बरं बरं. पण नवल गुणकरजी, पण अशा स्थितीमध्ये अशा उंचीच्या सावरकरांना हिंदुत्ववादी तर त्यांचे नाहीत असं तुम्ही म्हणताय, पण म्हणून डावे स्वीकारतायत असंही दिसत नाही. नाही ना, नाहीये. म्हणजे डावे स्वीकारत नाही त्याचं कारण त्यांची हिंदुत्ववादाची जी कल्पना आहे, बरं, त्या पितृभू पुण्यभू मध्ये जे बसवलेली आहे ना, ती डाव्यांना मान्य नाही. बरं, त्यामुळे ते शक्य नाही, त्यांना परवडणार नाही ते. बरं. पण म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की जरी डावे स्वीकारत नसले तरी हिंदुत्ववाद्यांनी लगेच त्यांना आपल्या बाजूने वळवून घ्यावं अशी सुद्धा स्थिती नाहीये. सावरकर स्वयंभू वेगळे असू शकतात, असायला हवेत. नाहीये. हो, बर हो, बर. मी इथे एक छोटासा ब्रेक घेणार आहे. ब्रेकच्या नंतर आपण चर्चेचा हाही भाग थोडासा पूर्ण करणार आहोत आणि त्याच्यानंतर शेषराव मोरेंनी एक मोठा बॉम्बगोळा टाकला की पुरोगामी दहशतवाद नावाचा एक प्रकार आहे हिंदुत्ववाद्यांना झोडपून काढण्यासाठी. हा काय प्रकार आहे? आपण आपल्याकडे काही पुरोगामी म्हणून मान्यवर आहेत आणि काही हिंदुत्ववादी सुद्धा आहेत, त्यांना तरी तो मुद्दा पटतोय का? खरंच असा काही पुरोगामी दहशतवाद कधी शेवडेंनी बघितलाय का? आपण त्यांना सुद्धा विचारूयात, नवल गुणकरांना विचारूयात. ब्रेक नंतर चर्चा. पाहत रहा जय महाराष्ट्र.